Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1575. आजची तारीख आहे 11 जानेवारी 2019. आता वाजले रात्रीचे 1:03. गेले 3 दिवस आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. या शनिवार, रविवार आणि आजचा. सो आज आपलं 3 आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल सांग की तू हे 2 दिवस तू आर्टिफॅक्ट एपिसोड का केले नाही. बिकॉज ऑफ दॅट की मी घरी होतो. या आणि घरी असं खूप काही करण्यालायक असते जे की रूमवर असल्यावर तेवढं फारसं नसते. या म्हणजे घरी गेल्यावर कसं आई वडील सगळ्यांना टाइम द्यावा लागतो. त्याच्यामध्येच आपल्याला स्वतःलाच टाइम भेटत नाही. घरचं शेड्यूल हाच असतो की तुम्ही घरी गेल्यावर नाही का तुमचा टाइम तुमचा नसतोच, तो घरच्यांसाठीच असतो. थोडा वेळ भेटतो म्हणा तो त्याच्याबद्दल. बट कसं की हप्त्यानंतर तुम्ही घरी जाता तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ भेटणं वॉज काइंड ऑफ लाईक रिअली डिफिकल्ट. मला तरी तर काफी डिफिकल्ट. असं नाही भेटू नाही शकत असं नाही, ऑफकोर्स भेटतो म्हणा, बट थोडासा टाइम स्पेंड करावं आपल्या फॅमिली सोबत असं वाटते. सो त्यामुळे माझं नाही जमलं. सो यस. सो शनिवारची तारीख होती. आता हा आर्टिफॅक्ट एपिसोड शनिवारचा आहे. तर शनिवारची तारीख होती आजची 10 आहे, कालची 9, 8 जून 2019. 8 तारखेला काय झालं? 8 तारखेला होती माझी मॉर्निंग. यस. हा 8 तारखेला खूप अजीबचं झालं होतं. 8 तारखेला मी मस्त काम वगैरे केलं. त्याच्यानंतर केबल ट्रेच्या खूप साऱ्या क्यूसी निघाल्या. या आता निघाला म्हणजे कसं आहे की केबल ट्रे मी पहिल्यापासून मी करत होतो आणि कसं आहे की जो एरिया होता तो काफी डेन्स होता आणि इतके सारे केबल ट्रे होते की बहुत सारे, खाली वरती फ्लोअरवर कॉलमवर प्रत्येक ठिकाणी केबल ट्रे होते. पीठ मध्ये तर अरे बापरे जाळच जाळ होतं केबल ट्रेचं. ते थोडस काफी डिफिकल्ट होतं त्या सगळं कम्प्लीट करणं. बट सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे सगळं नाही का नायडू सरांनी बघितलं. का नायडू सर म्हणे की क्यू नाही हुआ बोले. आता मी त्यांना ते हेच सांगेन ना की केबल ट्रे खूप जास्त होते आणि माझ्यापाशी जे मुलं होते ते कमी होते, त्यामुळे मी ते करू शकलो नाही. दॅट इज द रिझन. बट त्याच्यामध्ये मी हायलाइट झालो यार की वडेवर मला फारसं काही त्याचं घेणं देणं भोकत जाऊ महाराष्ट्रात. त्याच्यानंतर काय त्या दिवशी नंतर काय त्याच्यामुळे आणि हे सगळं एकदम एंड वेळेवर झालं. एकदम म्हणजे संध्याकाळी 4:30 वाजता वगैरे जेव्हा सुट्टी व्हायची होती तेव्हा. आता तेव्हा मी बसून ते करू शकत होतो, बट म्हणलं राहू दे अरे, नेहमीच आहे नेहमीच. आपण कितीही चांगला प्रोग्रेस केला तरीही या लोकांना काहीही अर्थ नाही. जाऊ दे म्हणलं, घरी जाऊ म्हणलं. नाही बस बॅग पाफली निघालो. बट त्याचं माझं मन नाही का तसंच उदासच होतं यार. घरी आल्यावरही मन उदास होतं आणि वर्धेला जाईपर्यंत पण मन माझं उदासच होतं की साला हे काय होत. पण नंतर मग घरी गेल्यावर मग पूर्ण मग माइंड चेंज झालं माझं. ते घरचं एन्व्हायरमेंट सगळं घर वगैरे बघितल्यानंतर मग पूर्ण एकदम रिलॅक्स झालो. भोक मेजावर. शनिवारी मी घरी गेलो तेव्हा आई वडील नव्हते. माझे एक दुःखद घटना झाली माझ्या घरी. दुःखद घटना म्हणजे की नाही, दशरथ फुसाटे ओळखते बिट्टूचे आप्पाजी, त्यांची डेथ झाली. म्हणजे करीब 3-4 दिवसा अगोदर. तर त्यासाठीच वगैरे आई वडील गेले होते आणि शनिवारी 3ऱ्या दिवसाचं जेवण होतं. शनिवार नाही, रविवारी. सो आई वडील तिथेच होते वणीला, तर ते येऊ शकले नाही. तर घरी मी होतो, सोनू होती आणि आजी होती. पिक्चर बघितला एक्समॅन द डार्क फिनिक्स. मला पिक्चर पाहायचा होता. पाहू का मी उद्या? मी बघितला नाही हा पिक्चर, मला पाहायचा आहे. उद्या जाऊ का? जा ना, एक तिकीट बुक कर आणि चाललं जा. पहिले तिकीट बघून घे. यस, डार्क फिनिक्स बद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे. तिकीट पाहून घे, रिझनेबल रेट असेल तर.
चाललं जा. ओके. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ह्या बादलचा ऍक्सिडेंट झाला. शायद मी गोष्ट सांगितली असेल का असेल माहित नाही, बट बादलचा खूप भयानक ऍक्सिडेंट झाला. त्याचं हाताला बहुत जबरदस्त मार लागला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला का माहित नाही, बट त्याच्या हाताला चांगला ऑपरेशनची गरज आहे. येस. सो दिस इज ऑल दिस हॅपन इन दी सॅटरडे. So this is my artifact episode number 1575. Right now we are at Nagpur, Maharashtra, but Saturday ला मी होतो वर्धेला. Yeah. So yeah. Thank you.